बातमी राजकीय वर्तुळातून आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि आज या भेटीवर सामनामधून मनसेवर टोलेबाजी करण्यात आली आहे। भाजपचे नेते राज यांच्या घरी नियमित चहापानासाठी जात येत असतात। मनसे प्रमुखांचे निवासस्थान हे सध्या राजकीय कॅफे बनलेले आहे अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे। शिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना नेते सुभाष देसाई, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर असं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलं आणि या भेटीवर सुद्धा सामनामधनं स्पष्टीकरण देण्यात आलं। सामनामध्ये अग्रलेखात नेमके काय प्रमुख मुद्दे आहेत आपण पाहूयात। राजकीय कॅफेतल्या भेटीगाठी, राजकारणात कोण कुणाबरोबर आहे ते समजणं सध्या कठीण झालेलं आहे। महाराष्ट्रामधले वातावरण पूर्वीसारखे स्वच्छ राहिलेले नाही। मित्रपक्षाला उघडपणे भेटण्याचीही चोरी झाली आहे। ही काय लोकशाही म्हणायची? स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्कात छुपा मित्रपक्ष असलेल्या राज ठाकरे यांच्या भेटीला गेले। फडणवीस राज यांची काही ही पहिलीच भेट नव्हती। भाजपचे इतरही नेते राज यांच्या घरी नियमित चहापानासाठी जात येत असतात। मनसे प्रमुखांचे निवासस्थान हे सध्या राजकीय कॅफे बनलेलं आहे। भाजपच्या शेलार, लाड अतिज्येष्ठ नेत्यांना त्या कॅफेमध्ये राखीव जागा आहेत। मुख्यमंत्री जातात व न्यायालयासाठी गेल्याचे सांगतात तेव्हा त्या कॅफेचं महत्त्व वाढते। खरं म्हणजे मुख्यमंत्री गेले यात नवल ते काय? भाजप व राज यांच्या मनसे पक्षाची तन मन धनाची युतीच आहे। त्यामुळे युतीमधील पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी मुख्यमंत्री तिथे गेले असतील।